नर्मदे यार या ठिकाणी आपण बघा. आज आपण आहे ना या जंगलामध्ये आणि आजच्या ह्या दिवशी आहे ना या जंगलामध्ये आहे ना संपूर्ण हे घनदाट जंगल आहे. आणि ह्या जंगलामध्ये घनदाट जंगलामध्ये आपले नर्मदा परिक्रमा हा आहे ना घनदाट जंगलातून कठीण मार्गातून आहे ना मंडला ह्या ठिकाणावरून आहे. मंडला या ठिकाणी आहे ना मैया किनारी आहे ना थोडंसं कालं ना हा कठीण मार्ग भरपूर मोठं जंगल आहे आणि ह्या पर्वत रांगा आहे. आणि आत्तापर्यंत जेवढ्या मी जंगलातून आलो आहे तेवढ्या जंगलातून आलो आहे मोठमोठे 100 किलोमीटरचे जंगल आहे. 100 किलोमीटरच्या जंगलामधून मी आलेलो आहे या ठिकाणी जर पाहिलं तर. आणि सगळ्यात सुंदर असं सगळ्यात मोठं जंगल आहे ते जर पाहिलं तर. आणि ह्या जंगलामध्ये सगळ्यात मोठं जंगल आहे. ह्या जंगलातून चाललेलं आहे ही नर्मदा परिक्रमा मार्गाच्या त्या जंगलामधून चाललेलं आहे. जंगल एवढं मोठं आहे घनदाट जंगल आहे. आणि ह्या घनदाट जंगलामधून आहे ना आता आम्ही आहे ना या ठिकाणी आहे ना तो थोडंसं एक हा मधला भाग आहे 5 किलोमीटरचा जंगल आहे. त्याला जे आपण म्हणतो ना ते डोंगरी डोंगरी हे घनदाट जंगलामधून आहे ना. आणि ह्या घनदाट जंगलात असून आहे ना रस्ता सापडत नव्हता. रस्ता सापडत नसल्यामुळे ना थोडंसं आहे ना माणूस वेगळायचा. पण ह्या गाया आहे ना हे जे गाया दिसल्या ह्या गाया अशा दिसल्या का इथं वाटलं का इथे कोणतरी राहते असं हे ते. कारण हे संपूर्ण घनदाट जंगल होतं. राहते असं बरं वाटलं. कारण चालायला परिक्रमावासी नाही आहेत ह्या ठिकाणावरून. एकही परिक्रमावासी नाही. कुठे यारो नाही आहे, कुठे काय नाही आहे, कुठं लावलेलं नाही आहे यारो नसल्यामुळे मार्ग. कारण परिक्रमावासी ह्या मार्गे येते नाही आहे. कारण ते रस्त्याने जात असतात. ह्या जो जुना मार्ग आहे ह्या जुन्या मार्गे परिक्रमावासी येतच नसतात. आणि येत नसल्यामुळे आहे ना थोडंसं कठीण होतं. मग इथे आहे ना आम्हाला आहे ना थोडंसं की ना हे गाया दिसल्यामुळं बरं वाटल्यामुळं मग थोडासा रस्ता पण शोधला. रस्ता शोधल्यानंतर आहे ना थोडासा रोड शोधल्यानंतर हे थोडंसं एकतर इथे सकाळी आश्रम लांब आहेत. आश्रम तर ॲक्च्युली नाहीच आहे. आश्रम भरपूर लांब आहेत. आणि आश्रमामध्ये आहे ना इकडचे आश्रम आहे ना थोडेसे आहे ना आणि गरीब परिस्थिती आहे ह्या लोकांची. सर्व ह्या घनदाट जंगलामध्ये काय येणार आहे काहीच भेटत नाही आहे. ॲक्च्युली जर पाहिलं तर पाण्याची पण आहे. आता ह्या ज्या गाया खात्यात इथे आहे ना ॲक्च्युली जर ह्या गाया खातात इथं चाराच नाही आहे. ह्या आपल्या आहे ना हे छोटं जर दिसतं ना आपल्याला या ठिकाणी जर आपण पाहिलं ना हे बारीक दिसतं ना हिरवं ते हे खातात. एकदम बारीक आहे असं एवढं पण नाही आहे. एवढे छोटे आहेत. हे छोटे आहे ना हे खातात. आणि खाल्ले त्याच्यावरतीच आपल्या त्या गाया खाऊन थोडंसं किती खाणार. आता त्यांचं जर पाहिलं तर व्यवस्थित तिथे काय हे सर्व पाला आहे. इथं हिरवं काहीच नाही सर्व वाळलेले. आजच्या ह्या कंडिशनमध्ये आहे ना आजची जर एवढी परिस्थिती जर असेल एवढी बेकार एवढी परिस्थिती असेल तर उन्हाळ्यामध्ये ज्यावेळेस पूर्ण उन्हाळा असतो संपूर्ण कडक उन्हाळा असतो मे महिना म्हणू आपण जुलैचे काही दिवस असतात. आणि ह्या काही दिवसामध्ये आपण जर पाहिलं तर ह्या ठिकाणी जर आपण जर पाहतो ना तर या ठिकाणी आपल्याला काय भेटणार आहे इथे ह्या झाडांच्या वरती एक पानसुद्धा राहणार नाही आहे. सर्व ही झाडं ना टकली म्हणतात ना आपण तशी झाडं होणार. आणि इथं सावलीसुद्धा एखादा 100 झाडामधून 1-2 झाडं एका ती एक टिकून असतात त्या झाडांमधून थोडंसं बरं वाटतं. हा असा आम्हाला तो रोड भेटलेला आहे या ठिकाणी. हा असा रोड आहे. आणि ह्या ठिकाणी ह्या रोडवरती आहे असा रोड भेटल्यामुळे बरं वाटलं. आणि एक पुढे एक परिक्रमावासी बसलेले आहेत. आणि थोडंसं बरं वाटल्यामुळं आहे ना तुमच्या संग थोडंसं काही ना बोलायला पण आहे ना बरं वाटलं. कारण ॲक्च्युली काय झालं थोडंसं जीवात जीव आला आधार हे आल्यामुळं आहे ना आधार आल्यामुळं असं वाटलं का आता तुमच्या संग थोडासा आपला झालेली घटना आणि आपल्याबद्दल झालेलं हे थोडंसं शेअर करावा. तुम्हाला थोडं सांगावा थोडं शेअर करावा थोडं सांगावा. सांगितल्यानंतर तुम्हाला पण थोडंसं मला पण बरं वाटेल. तो जी घटना असते ज्या घटना घडतात ह्या परिक्रमावासी यांच्याकडून भरपूर अशा माझ्या ह्या घटना घडलेल्या आहेत का ज्या ठिकाणी आहे ना काही आहे ना परिक्रमावासी यांना आहे ना थोडंसं हे केलं जातं. आज आश्रमामध्ये एक आश्रम आमच्या आहे ना आज मला आहे ना या ठिकाणी आहे ना तुम्हाला सांगतो आज 25 तारीख आहे. 86वा दिवस आहे हा. 86व्या दिवशी आहे ना एक 85वा ज्या दिवशी दिवस होता 24 तारीख होती. 24 तारखेला एक आश्रम असा भेटला मला का त्या आश्रमामध्ये जो एक बंगाली बाबाचा जो बंगाली आपण म्हणतो तो बंगालीचा आश्रम होता. बंगाली बाबाचा आश्रम होता. त्या आश्रमामध्ये अक्षरशः आहे ना त्या आश्रमामध्ये आपल्याला अक्षरशः आहे ना
परिक्रमावासी काय के लिए परिक्रमा कर रहे हैं, क्या गरज है परिक्रमा करने की, क्या मतलब आहे परिक्रमे का, असा तो बंगाली बाबा असा जर आपल्याला म्हणत असेल तर आपण त्या आश्रमावरती सर्वांनी परिक्रमावासियांनी ना तिथे बहिष्कार टाकला पाहिजे त्या आश्रमावरती. तो आश्रम बोललं पाहिजे. तो आश्रमाचं आहे ना बिलगडा गावच्या पुढं निघल्याच्या नंतर आहे ना तो आश्रम लागतो तो बंगाली बाबाचा. त्या आश्रमावरती आहे ना थोडंसं बोललं पाहिजे काही पण. हा एक कोण बोलत नाही काय नाही हे परिक्रमावासी सर्वांना विनंती आहे. बघूया तुम्हाला. आणि हा का आता आहे ना आम्हाला हा जो परिक्रमावासी भेटलेला आहे. परिक्रमावासी भेटल्याच्या नंतर एक असा परिक्रमावासी भेटलं बरं वाटलं आम्हाला. आम्ही सर्व आता या ठिकाणावरून थोडं पुढं जाण्याचा प्रयत्न करत आहे आणि पुढे जातो आहे. आणि आता तुम्हाला जे मी तुम्हाला सांगितलं हे घनदाट जंगलामध्ये संपूर्ण घनदाट असं जंगल आहे. आणि ह्या जंगलामध्ये एकही असं तुम्हाला उन्हाळ्यामध्ये या ठिकाणी उन्हाळ्यामध्ये आहे ना या ठिकाणी एकही असं झाड राहणार, त्या झाडाला पान राहणार नाही आहे. कारण हे सर्वात वर मोठी पर्वत रांग आहे. या रांगेवरती आहे ना रांगांच्या न दोन्ही डोंगरांच्या मधून दोन्ही रांगांच्या मधून नर्मदा मैया वाहते. आणि त्या पर्वत एका रांगेवरती मी उभा आहे, आम्ही उभे आहेत या ठिकाणी उभे आहेत मोठे. या ठिकाणी असं उभं आहे कारण जेणेकरून ती जी रांग आहे ना आमच्या समोर दिसते तो हा समोर आहे. आम्ही इथे मधीम पर्वत मधून नर्मदा मैया आहे ना त्याच ठिकाणी आदिवासी लोकांची आपले बिचाऱ्यांची आहे ना घरं आहेत. जुने काळातले वस्त्या आहेत. 100 200 वर्षाच्या अगोदरची घरं आहेत. आणि त्या ठिकाणी ते लोक राहतात. तिथे त्यांच्याकडे जीवनाचे जो त्यांचा जीवन दिनक्रमांक आहे हा दिनक्रम जो त्यांचा दिनक्रम आहे ना तो तर असा आहे का तो शेतीमधूनच झाला जातो. शेतीमधून जे उत्पन्न भेटतं तेच त्यांना भेटतं. त्यांच्या जे गव्हर्नमेंटच्या याच्यात पुढून आजही त्या ठिकाणी यांना ज्या ठिकाणी गाव होतं त्या ठिकाणी आजही पाण्याची व्यवस्था नाही आहे. पाणी नाही आहे. एक छोटासा डकला आहे. त्या डकल्यातूनच सर्व झिरपून पाणी येतं. तिथंच आजही तिथंच त्या ठिकाणी आम्हीच तिथे आंघोळ केलेली आणि तिथूनच पाणी तेच प्यायचं आणि तेच आंघोळ करायचं अशी परिस्थिती आहे त्या ठिकाणी आजच्या त्या गावामध्ये. अशी परिस्थिती आजच्या त्या गावामध्ये. जर हे परिस्थितीच्या आजही 100 200 वर्षाच्या अगोदरचे गाव आहेत. गावं या ठिकाणी अशा आदिवासी पट्ट्यातले गावं आहेत आपल्याकडे अशा भागामध्ये इंडियामध्ये अशी गावं आहेत. जरा थोडंसं आपण पण या गावाकडे सर्वांनी थोडंसं लक्ष द्यावं किंवा काय करावं. असे एक मयेच्या किनारी गावं आहेत ही मयेच्या किनारी. कारण ह्या ठिकाणी हे सांगायचं म्हणजे आपल्याला आहे ना एक असं आहे का ह्या ठिकाणावरून परिक्रमावासी येत नसल्यामुळे आहे ना इकडे आहे ना थोडा माहिती कमी भेटते. माहिती नाही आहे कुणाला. आणि आपण आवर्जून ह्या गावांना काही गावांना आहे ना भेट देऊ शकता परिक्रमावासी याच्यातले किंवा जे थोडेसे हे असतील त्या गावातले आहे ना थोड्या गैरसोय आहे या ठिकाणी. आणि परिक्रमावासींची थोडी सोय करावा. ही नर्मदे हर जंगल में जा रहे हैं हम लोग. अब देखो ये सब खतरनाक भाऊजी अपन रास्ता भटक गए क्या? नहीं बरोबर नहीं कुछ नहीं बच्चे. अरे बाप रे रास्ता भटक गए ऐसा लगता है. चलो देखेंगे मैया अभी भी मैया साथ में. देखो नर्मदे यार. गुफा बाबूजी गुफा. अरे पेड़ में गुफा. अरे पेड़ में गुफा है. अरे वहाँ पे तो गुफा है यार. अरे बाप रे देखो. अरे यार पेड़ में गुफा है. 537 ओ गुफा 537 537 पेड क्रमांक 537 537 जंगलामध्ये ना सर्व एवढं आहे. इथून भीती वाटते एक्चुअली. जिन पेड़ों को काटना है ना तो वन विभाग ने उन पे क्या नंबर डाल दिया. नंबर डाल रही है ये पेड़ काटने का. ये जंगल में ऐसा सिस्टम भी है पूरा जंगल में. जिस पेड़ काटेंगे वो नंबर डाल के रखा है. वो पेड़ काटेंगे वो रजिस्टर में उन लोग के रजिस्टर में सब लिखिए. नीचे देख रहे बेटा. नीचे देख नीचे देख. नीचे देख हे देख जंगल. हे जे दगडी आहेत ना हे पहा या ठिकाणी हे मोठमोठे दगडी आहे ना दगडांवरून घसरतात. बाकी काय नाही.
आणि घसरत असल्यामुळे भीती वाटते चढण्याची. भरपूर असे मोठमोठे डोंगर आहे, पण जो माणूस परिक्रमा केलेली आहे, तो माणूस काय करतो परिक्रमेमध्ये काय केले करणार, काय हे करणार, काय हे करणार, पडू शकत नाही. घसरणार, फक्त घसरणार, पडणार नाही, घसरणार. समजलं? हे असं चालू. आता आम्हाला घर तिथे जाणार लगा. चलो चलो. ठीक है. अरे जो मेरे साथ है वो भी घसरते हैं, क्योंकि पत्थरों का ऐसे चट्टानों पे है ना चलने का, ये चट्टान है, ये चट्टानों पे चलने का, ये चट्टान बहुत खतरनाक गोल चट्टान है, इसकी वजह से बहुत धीरे से आना है. ये ऐसा है. आ गया गाँव. उधर चलना, उधर ये घर है. ये घर है, हाँ ये है. हाँ, ये तो हाँ क्योंकि मैं देखा आहे हे घर. या जे समोर दिसतं ना आपल्याला, त्याच्या समोर घर दिसतं ना, ह्या घरामध्ये आहे ना आम्ही आहे ना परिक्रमावासी, आम्ही 4 जण परिक्रमावासी, हे 4 जण आम्ही परिक्रमावासी ह्या घरामध्ये थांबलेलो आहे इथे. आज आमच्या 25 तारखेचं आहे ना, आज जयंती असल्यामुळे आम्ही चालत नाही म्हणून आज आम्ही थांबलेले आहे. ते महाराज तिकडे फिरतात, एक महाराज तिकडे फिरतात आणि या ठिकाणी बघा हे घर आहे. त्या रस्त्यावरती येणार आहे आमची. महाराज फिरतात. नर्मदे नर्मदे हार. तो बघा आता वर अभी हम रुके हुए हैं, वो जगह बताते हैं आपको कहाँ पे रुके हैं हम. ये जगह है ये चकदही में एक यादव जी का परिवार है जो सभी परिक्रमवासियों की सेवा करता है.